मी लहान असताना ना आईला तुमची तक्रार करायचो की तर सगळ्यांचे बाबा त्यांना भेटतात, माझेच बाबा मला का भेटत नाही, अशी तक्रार करायचो मी तिला. तेव्हा ती मला सांगायची की तुझे बाबा ना चंद्रासारखेत, लांब जरी असले ना तरी त्यांचं लक्ष आहे आपल्याकडे. आज त्या चंद्राच्या जागी आई आहे आणि तिच्या जागी तुम्ही. काळाचं चक्र कधी कसं फिरेल काही सांगता येत नाही बा. देवकी तिथून आपल्याकडे बघते आहे, काय आहे तिचं लक्ष आहे आपल्यावर. मला वाटतं आजची ही आपली भेट तिनेच घडवून आणली असणार. आणि मला माहिती आहे ती खूप खुश असणार, आपल्याला असं एकत्र बघून खूप खुश असणार ती. आईची खूप आठवण येते आज मलाही. ती जर आज असती ना आपलं कुटुंब पूर्ण झालं असतं. तुझ्या मनातली या आईची जागा मी कधी भरून काढू शकत नाही, पण एक चांगला बाप होण्याचा मी नक्की प्रयत्न करेन बाळा. मला माहिती आहे, मला माहिती आहे बापाच्या प्रेमात आईसारखी ओली माया नसते, प्रेम उघडपणे व्यक्त करणं नसतं. आईसारखं बापाचं प्रेम कधी दिसत नाही, ते फक्त जाणवतं एखाद्या खंबीर आधारासारखं. मी तुला वचन देतो बा, वचन देतो मी तुला. मी कायम तुझ्या पाठीशी आधार म्हणून उभा राहील. मी तुझ्यासाठी मला जेवढं काही करता येईल तेवढं सगळं करेन मी तुझ्यासाठी. आज आपल्या दोघांसाठी नवीन सुरुवात आहे आणि तुला कधी स्वतःला असं पोरकं समजू नकोस. हा बाप शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या सोबत असेल कायम.